कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली, पण ही मागणी चुकीची असल्याचा सूर अभ्यासक आणि कोल्हापूरकरांमधून उमटतोय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। तशा मागणीचं पत्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिक्षण मंत्र्यांना सुद्धा दिलंय। मात्र ही मागणी पूर्णपणे चुकीची असून शिवाजी विद्यापीठाचं नाव आहे तसंच ठेवावं असं अभ्यासक आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी सुचवलंय। मला असं वाटतं की कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये जी युनिव्हर्सिटी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी याचं नाव देखील एक आदरानं घेतलं जावं, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी असं घेतलं जावं, यासाठी शिक्षण मंत्री माननीय विनोदजी तावडे यांना झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये मी मागणी केली होती। शिवाजी महाराजांचं नाव लोकांच्या तोंडी सातत्यानं यावं आणि त्याचा काहीतरी मग CS युनिव्हर्सिटी किंवा CSM युनिव्हर्सिटी असं होऊ नये, यासाठी तो आमचा आग्रह आहे। कोल्हापुरात विद्यापीठ स्थापनेच्या काळात सुद्धा विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ यावरून वाद निर्माण झाला होता। मात्र त्यावेळी बडोदा विद्यापीठाचं नाव कशा प्रकारे चुकीचं घेतलं जातं हे पटवून सांगण्यात आलं। त्यामुळे विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। असं असताना पुन्हा एकदा हे नाव बदलावं अशी मागणी करण्याला अर्थ काय, असा सूर कोल्हापुरात उमटतोय। त्यानंतर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मौळा भूमिका घेत लोकांच्या भावनेचा आदर करतो अशी भूमिका घेतली आहे। मी स्वतः एक लोकप्रतिनिधी आहे, जनतेच्या भावनांचा आदर करणे माझं काम आहे। शिवसेना प्रमुखांनी मला ते शिकवलेलं आहे। जर लोकांची इच्छा नसेल आणि लोकांची इच्छा शिवाजी युनिव्हर्सिटी अशी ठेवावी असेल तर त्या भावनांचा मी आदर करतो। शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं झालं तर CSM विद्यापीठ म्हणून याची नवी ओळख निर्माण होईल। आता विद्यापीठाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक जण घेतो, नंतर मात्र CSM हे नाव घेतलं जाणार असं जाणकारांचं मत आहे। त्यामुळे सरकारने हे नाव बदलू नये अशी सर्वसामान्य कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।